निघाली एका लग्नाला. बघा कशी तयार झाली, एकदम डॉल सारखी. आणि तिचे पप्पा पण लग्नाला निघालेले आहेत आणि त्यांच्या मित्राचा फोन सारखं येतोय की या म्हणून. उशीर झाला, 6:30चं लग्न आहे आणि 6:30 वाजले तिकडेच. आपण 5 मिनिटात पोहोचू, त्याचा विषय नाहीये. आणि निधीबाळ पण रेडी आहे बघ. हा, अरे वा, तुम्ही दोघांनी काय विचार करून कपडे घातलात काय? हो मग. माझ्या जीन्सचा कलर तिचा टॉप आहे. हो. शर्टच्या कलर तिचा खालचा एक ड्रेस आहे. हो. बघा नाही. आणि तुम्ही घरी राहणार का? हा ना, आता गाडीवर जायचंय तुम्हाला. हो. गाडी घ्यायची नाही. गाडी घ्यायची नाही, मग घरी जायचं. उद्या घ्या, मला काय करायचं. आमची निधीबाळ मॅचिंग. हे बघा, ही मॅचिंग आणि हिचं ही मॅचिंग जीन्स पॅन्ट. हा है ना निधी? पप्पाला खिशी दे. किशी दे मला. आणि नाही, हे घ्या, हा रुमाल पण मॅचिंग. अरे वा, वा, सगळं मॅचिंग. तुम मॅचिंग नाहीये लेकिन. मी डार्क झाले, थोडेस फेंट व्हायला पाहिजे होतं, म्हणजे मॅचिंग झाले असते. एक काम कर, त्या ऍसिड मध्ये टाक, म्हणजे लाईट कलर होऊन जाईल त्या राणी कलरचा. विदाउट चालतंय. सगळं परफेक्ट झाल्यास मग काही खरं नाही. चलो शादी में जाएंगे अपन, मस्त पैकी खाना विना खा के आएंगे, है ना निधीबाळ? चला निधीबाळ, चलायचं का निधी? चलायचं? चला बोलते आई बाय. निधीबाळ आणि आम्ही पोहोचलोय आणि पाठीमागे बघा VIP गाडी कोणाची तरी आली आहे, जे की आमच्या सोबतच आले. ते पण VIP एंट्री आपली पण त्यांच्या सोबतच झाली आहे. आणि नवरदेव अजून तिकडेच आहेत. आम्हाला वाटतं उशीर झाला आपल्याला, पण काय उशीर झालेला नाही आहे. टायमावर आलोय आपण. फायनली लग्नामध्ये पोहोचलो आम्ही सर्वजण. आणि VIP ची आताच एंट्री झाली. धीरज भैया होते सोबत. आदरणीय आमदार अभिमन्यू पवार साहेब, माजी आमदार आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन श्री धीरज देशमुख आणि हे मान्यवर आता इथे शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी सुरेश दादा लहाने, सर्जेराव बाबा मोरे,
मस्तपैकी फोटोशूट झाला आणि फोटोशूट पण मी दाखवतो तुम्हाला. 2-3 फोटो टाकतो त्याच्यामध्ये. निधी हे फायनली आता वेळ झाली आहे जेवायची. मस्तपैकी जेवूया आपण. कोणासोबत? आपले मित्र, यूट्यूबर मित्र मयूर, जे की अंबाजोगाईचे. त्यांचं यूट्यूब चॅनल आहे जनरल इन्फॉर्मेशन, @जनरल इन्फॉर्मेशन. तर मी खाली लिहून पाठवलो, जनरल इन्फॉर्मेशन. याला सबस्क्राईब करा आणि तो चॅनल कसा आहे तो कमेंट करून पण सांगा मला. ओके. आणि आता आम्ही दोघं पण जेवायला बसलो. आताच आमचं जेवण झालं या हॉलमध्ये आणि या हॉलच्या समोरच हा बघा व्ह्यू. हा या हॉलच्या वरचा व्ह्यू. त्या साईडला पण जेवण्यासाठी हॉल आहे मस्तपैकी आणि हा खालचा पूर्ण हॉल रिकामा झाला आहे आणि नवरा नवरीचं काहीतरी विधी चालू आहे वाटतं. पूर्ण हॉल रिकामा झाला आहे. आपण पण निघूया. हॉलमधून आत्ताच बाहेर आलो जेवण वगैरे करून. आपले मयूर दादा आणि मी. मयूरसोबत ते बघा निधी. अजून पण तिची ॲक्टिव्हनेस जो आहे ना तो कमी नाही झालेला. अजून पण पूर्ण फुल ॲक्टिव्ह आहे. आम्ही निघताना ती झोपेमध्ये होती पण आत्ता पण एकदम एनर्जेटिक तिचं एकदम हे आहे. आणि आपली कृतिका. मग कसे झालं का लग्न वगैरे? लग्न बघा 2-4 दिवस झालं लग्नाच्या ह्याच्यामध्ये मीटिंग मध्ये. गावाकडे जा, तिकडून इकडे जा, शिदोरी करा, ही करा. आपल्याला काय असतं माहिती नाही. हो ना, भरपूर असतं. आता जरा निवांत बसले बघ. अच्छा. मग निघायचं का मग आता घरी? का वेळ आहे अजून? आता नवरीला पाठवल्याशिवाय कसं जायचं? अरे बापरे. आता आमचं जेवण झालं, आम्ही निघतो. जरा बस ना, जरा आराम कर थोडासा. किती छान वाटलं. कसं झालं लग्न? एकदम मस्त. बघा ना, हॉलच एकदम नंबर आहे का. मग लग्न तर छानच होणार ना. हॉल एवढा चांगला बोलल्यावर ती लग्न तर चांगलंच होणार. मुंबईला पण मागे टाकलं आपल्या लातूरनं. हो ना. मग खरं का खोटं आहे? हो. आपली गँग जर आली असती ना मजा आली असती. खूपच मजा आली असती. जर अगोदर कल्पना दिलीस तर आली असते. आलीच असते, 100% आली असते. गँग जर आली असती त्यांना तर त्या आपल्या गँगने आणखी पण अजून एन्जॉय केलं असते. खूपच एन्जॉय केलं असतं. काय म्हणजे तुम्हाला अच्छा आहे तुम्हाला लग्न.